श्लोक 169. श्रीराम. नसे अंतानंत संतापुसावा, अहंकार विस्तार हानी रसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवून आठवावा. श्रीराम. परमेश्वर व्यापक, अनंत आणि विशाल आहे. त्याचं खरं स्वरूप संतांकडून जाणून घ्यावं. आपल्या मनातला अहंकार काढून टाकावा. निर्गुण निराकार परमेश्वराचं चिंतन करावं. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित. संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, कान्होपात्रा, सावता माळी अशा सर्व संतांनी ब्रह्माचा किंवा परमेश्वराचा अनुभव घेतलेला होता. हे सर्वजण देहाच्या पलीकडे गेलेले होते. त्यामुळं त्यांचं वास्तव्य ब्रह्मातच होतं. ब्रह्माला मात्र अंत, शेवट, मर्यादा नाही. त्यामुळं या ब्रह्माचं ज्ञान होणं कठीण असतं. पण संतांना हे ज्ञान प्राप्त झालेलं असल्यामुळं ते याविषयी ठामपणे सांगू शकतात. संत हे परमेश्वरानं निर्माण केलेले दूत असतात. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये मानवतेविषयी प्रेमभाव असतो. सर्व प्राणीमात्रांविषयी जिव्हाळा असतो. म्हणून अनादी अनंत अशा भगवंताविषयी जे काही जाणून घ्यायचं आहे ते संतांना विचारून जाणून घ्यावं. प्रचारक पुस्तकज्ञानी असतात. असे महंत कीर्तीला, नावारूपाला, प्रतिष्ठेला हापापलेले असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये चांगुलपणा असतो, पण ज्ञानामध्ये पूर्णता नसते. दूरदर्शनवरती अनेक चर्चा लागतात. त्यामध्ये ज्यानं कधी एका माळेचंही नामस्मरण केलेलं नसतं त्याला नामस्मरणाचं महत्त्व या विषयावर चर्चा करायला बोलावलेलं असतं. तसं त्यातलं विशेष ज्ञान नसल्यामुळं तो वरवरची माहिती सांगतो. मागं असंच एका विद्वानानं, ज्ञानेश्वरी हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नसून काव्यग्रंथ आहे. रसाळ काव्याची निर्मिती हा ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा हेतू होता, असं मत व्यक्त केलं होतं. अशा विद्वानांना ज्ञानेश्वरीचं महत्त्व, त्यातला अमृतोपदेश हे कसं कळणार? तिची गोडी कळण्यासाठी तेवढा अधिकार हवा. जी गोष्ट ज्ञानेश्वरीची तीच गोष्ट दासबोध, महाभारत, रामायण या ग्रंथांच्या बाबतीतही होऊ शकते. ज्यांच्या अंगी संतवृत्ती नाही ते लोकांना कसं चुकीचं सांगतात याचं हे उदाहरण आहे. रामायणाबद्दल तर आधुनिक वाल्मिकी, गदिमा ते म्हणतात, काव्य नव्हे हा पुण्यसंचय. सृष्टीच्या उत्पत्तीच्या मुळाशी अहंकार असतो, तेव्हा तो पूर्णपणे नाहीसा करणं शक्य नाही. जेव्हा तो साधनेला बाधक नसतो तेव्हा तो नष्टही होऊ शकत नाही. अहंकाराचा पसारा वाढवू नये. मी फार मोठा कार्यकर्ता, मी फार मोठा प्रचारक आहे, विद्वान आहे, अशी स्वतःची ओळख करून देणं हा अहंकाराचा विस्तार आहे. मला हे आवडतं, मला हे मिळालंच पाहिजे, यातून मीपणाचा उदय होतो. मी म्हणजे इतरांपेक्षा कुणीतरी वेगळं आहे, हे अहंकाराचं कारण असतं. म्हणून समर्थ गुणातीत निर्गुणाचा विचार करावा असं म्हणतात. आपल्याला परमेश्वर आठवतो तो सगुण मूर्तीतला, पण जिथं आपली नजर ठरणार नाही, ज्याची आपण कल्पना करू शकणार नाही, असा आकाशासारखा परमेश्वर असतो. तो दयाळू आहे. त्याच्याजवळ बासरी आहे, गाय वासरू आहे, प्रसंगी कठोरी आहे. अशा गुणांनी तो आपल्याला आठवत असतो. पण कधीकधी तो त्याची बासरी टाकतो, त्याचे सगळे गुण बाजूला ठेवतो. असा हा परमेश्वर चराचरात व्यापलेला आहे. ते रूप आठवावं असं समर्थ म्हणतात. देहबुद्धीसुद्धा निर्गुण स्वरूप पाठवण्याच्या मार्गातला अडथळा आहे. परमेश्वराविषयी तादात्म्य पावायचं असेल तर देहबुद्धी आठवू नये असं समर्थ सांगतात. एका राजाच्या दरबारामध्ये दर महिन्याला संगीत सभा भरत असायची. केवळ राजाला दाखवण्यासाठी बरेच लोक त्या गायकांना दाद देत असत. वा 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 असा आवाज काढायचे.
माना डोलवत असत. ही गोष्ट गायकाला असह्य होत असे. शेवटी एकदा गायक राजाला याच्यावरती उपाय शोधायला सांगतो. राजा प्रधानाला याबाबतीत सल्ला विचारतो. दुसऱ्या दिवशी प्रधान जाहीर करतो की या महिन्यातली संगीत सभा खूप महत्त्वाची आहे. त्यात पूर्णपणे शांतता पाळली गेली पाहिजे. राजा स्वतः सगळ्यांकडे लक्ष ठेवणार आहे. जो मान हलवेल किंवा वावा म्हणेल त्याची मान कापली जाईल. गायकाचं गाणं चालू होतं. राजा आपल्याकडेच तर बघत नाही आहे ना, या भीतीनं सगळेजण शांत बसतात. गाणं रंगात आलेलं असताना प्रेक्षकांमधून वा वा, सुंदर असा आवाज येतो. राजा त्याला विचारतो, मी मान कापणार आहे, सभेमध्ये शांतता हवी आहे, हा नियम तुम्हाला माहीत नव्हता का? त्याच्यावरती तो उत्तर देतो की मी या सुरांमध्ये इतका दंग होतो आणि यांचा इतका आनंद मी लुटत होतो की माझा देह, तुमचा हुकूम, मी कुठे आहे हे मी सगळं विसरलो होतो. तुम्ही मला कोणतीही शिक्षा देऊ शकता. देहबुद्धीच्या प्राबल्यामुळं माणूस मानापमान, स्तुती यांची अपेक्षा करतो. हिताची जाणीव नाहीशी होते. परिणामी आळस वाढणं, साधनेचा कंटाळा येणं, त्यात सातत्य नसणं हे वाढीला लागतं. आणि म्हणून शरीराचे लाड न करता, कंटाळा न करता आळसावर निग्रहानं मात केली पाहिजे. परमेश्वराच्या भक्तीमध्ये इतकं तल्लीन व्हावं की अवतीभोवती काय चाललं आहे, मला काही होतं आहे का, याचा विसर पडावा. इतकं तादात्म्य समर्थांना अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवून आठवावा. श्रीराम.